नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट ही समोर येत आहे। अंगणवाडी सेविकांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा, ती महत्त्वाची अट उच्च न्यायालयाने केली रद्द। मित्रांनो, नेमकी अट ही कुठली होती आणि उच्च न्यायालयाने कुठली अट ही रद्द केली आहे याबद्दलची जी काही सविस्तर अपडेट आहे ही सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। 4 जून 2021 रोजी महिला व बालविकास विभागाने काढलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार पर्यवेक्षिका पदोन्नतीसाठीची कमाल वयोमर्यादामुळे अनेक अनुभवी सेविका या संधीपासून वंचित राहिल्या होत्या। राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना लागू करण्यात आलेली जी काही 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे। ही अट भेदभावपूर्ण, अनुचित आणि घटनाबाह्य असल्याने न्यायालयाने स्पष्ट केले आहे। अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। या निकालामुळे राज्यभरातील 45 वर्षावरील हजारो अनुभवी अंगणवाडी सेविकांचा पदोन्नतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे। 4 जून 2021 रोजी महिला व बालविकास विभागाने काढलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार पर्यवेक्षिका पदोन्नतीसाठी कमाल वयोमर्यादेमुळे अनेक अनुभवी सेविका या संधीपासून वंचित राहत होत्या। न्यायालयाने या नियमाला फेटाळताना निरीक्षण केले की एकीकडे अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देऊ शकतात, तर दुसरीकडे 45 वर्षानंतर त्यांना पर्यवेक्षिका पदासाठी अयोग्य कसे ठरवता येईल। अनुभव आणि कार्यक्षमता वयावर अवलंबून नसते, असे न्यायालयाने नमूद केले आहे। 2001च्या शासन निर्णयानुसार 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देण्याची तरतूद होती आणि वयोमर्यादा 55 वर्षे होती। मात्र 2021च्या नवीन नियमांमुळे हजारो पात्र व अनुभवी सेविका यांना संधीपासून वंचित होत्या, त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायालयाने सरकारच्या युक्तिवादाला देखील फेटाळले। सरकारने सांगितले होते की 55 वर्षाच्या वयात नियुक्ती झाल्यास फक्त 3 वर्षाची सेवा उरते आणि देखरेखीचे काम कठीण होते। मात्र न्यायालयाने हे कारण पुरेसे नसल्याचे सांगितले आणि नियम घटनेच्या समानतेच्या अधिकाराचा भंग करणारा असल्याचे या ठिकाणी ठरवले आहे। तसेच अनेक सेविका दशकभर सेवा देत असतानाही वयाच्या कारणाने वंचित राहिल्या होत्या। या निर्णयाने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी लवकरात लवकर पदोन्नती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे। अनेक सेविका दशकभर सेवा देत असतानाही वयाच्या कारणाने वंचित राहिल्या होत्या। या निर्णयाने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी लवकरात लवकर पदोन्नती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे। या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या भरती आणि पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता व न्याय्यता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, सर्व समजलीच आहे। ही जी काही अपडेट होती मित्रांनो, ही आपल्या GR रिलेटेडच अपडेट होती, त्यामुळे आपण ही बातमी ही पाहिली आहे। तसेच याबद्दलचा नवीन GR जर जो काही येत राहील तो नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR बातमीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।